हो सर. ओके. आता येतो आवाज? ओके. हो सर. ठीक आहे. सो क्लॉजेस चालू होते आपल्या SQL चे. ठीक आहे. अगेन पहिलेपासून घेतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. नवीन शीट घेईल मी. फाईल, न्यू क्युरी टॅब, नवीन एक क्युरी टॅब घेतो. मोस्टली आपण जो डेटा सेट यूज करत होतो ना, तो सखीला होता. सो यूज सखीला. हे पहिले मी काय करेन, रन मारेन. है ना, पहिला स्टेटमेंट किंवा पहिलं वाक्य MySQL मध्ये कुठलं लागेल, यूज सखी. यूज डेटाबेस. व्हॉट एव्हर डेटाबेसचं नाव असेल तुमची चॉईस आहे. टायटॅनिक डेटावर काम करताय तर यूज टायटॅनिक. ठीक आहे. जो डेटा तुम्हाला पाठवला असेल तो. ठीक आहे, लाईक दॅट. पण यूज करावं लागेल पहिले. ठीक आहे. क्रिएट नाही केला मी, कारण ऑलरेडी बनवून आहे, ऑलरेडी इथे दिसत आहे मला, है ना. तर मी हे डेटाबेस क्रिएट नाही केलाय. ठीक आहे. इथे ऑलरेडी दिसत आहे, मी डायरेक्ट फक्त यूज केला. क्लिअर आहे. आणि या सकेला डेटा सेटमध्ये भरपूरशे टेबल्स आहे. त्यातला आपण ओनली फिल्म टेबलवर काम करत होतो. ठीक आहे. सो फिल्म टेबलचे मी कॉलम ओपन करून ठेवून देतो. ठीक आहे. हे एवढे कॉलम्स आहे आणि मोस्टली या फिल्म टेबलवर आपलं काम चालू होतं. क्लिअर आहे. अँड क्लॉजेस चालू होते. क्लॉजेस. ठीक आहे. क्लॉजेस कशासाठी यूज करतो, डेटा एक्सट्रॅक्ट करायला. कुठला पण डेटा, पर्टिक्युलर डेटा एक्सट्रॅक्ट करायला क्लॉजेस यूज करतो आपण. ठीक आहे. फर्स्ट क्लॉज आपण घेतला होता सिलेक्ट अँड फ्रॉम. ठीक आहे. सिलेक्ट म्हणजे की मला हे पाहिजे. आता इकडे लक्ष देऊन दे, बुकवर लिहून टाक. ठीक आहे. सिलेक्ट म्हणजे की हे गोष्टी पाहिजे, सिलेक्ट करायचं आहे. आणि फ्रॉम म्हणजे कुठून पाहिजे. ठीक आहे. सो जसं एक घेतला होता आपण सिलेक्ट, की मला पूर्णच कॉलम पाहिजे, तर मी काय म्हणेल स्टार. आणि कुठून पाहिजे, तर फ्रॉम फिल्म टेबल. क्युरी एंड करेल आणि रन मारेल. कंट्रोल एंटरने रन. रन केलं एक तर खाली रन होऊन जाते आणि मला इथे सर्व कॉलम्स दिसलाय. ठीक आहे. एक वे आहे हा सिलेक्ट यूज करायचा. दुसरं की जर मला पर्टिक्युलर कॉलमच पाहिजे. ठीक आहे. सो मी केलं सिलेक्ट आणि मला टायटल पाहिजे, एक तर मी टायटल लिहिल किंवा इथे डबल क्लिक करेल. कॉमा, अगेन मला त्याचं रेंटल रेट पाहिजे फॉर एक्झाम्पल. हे कुठनं पाहिजे, अगेन मला फ्रॉम फिल्म टेबल मधनं. एंटर. सो नाव मला फक्त टायटल आणि रेंटल दिसेल. हा टेबल क्लोज कुठून मारायचा, हे इथनं. ठीक आहे. क्लिअर आहे. तर हा आपण पहिला क्लॉज घेतला होता सिलेक्ट. सिलेक्ट आणि फ्रॉम. सिलेक्ट क्युरीज आहे, बट फ्रॉम हा क्लॉज आहे. सेकंड क्लॉज घेतला होता आपण व्हेअर. व्हेअर. ठीक आहे. म्हणजे जर पर्टिक्युलर कमांड असेल आपल्याला, की पूर्ण नाही पाहिजे, एक कंडिशन आहे की बाबा सिलेक्ट स्टार फ्रॉम एवढं एवढं पाहिजे, पण फक्त एवढं दाखव मला. ठीक आहे. जसं की आपण जर सिलेक्ट स्टार फ्रॉम पूर्ण जर टेबल घेतला आपण, तर इथे फॉर एक्झाम्पल मला 2006 किंवा रेंटल रेंटल रेट रेटिंग. ठीक आहे. रेटिंगमध्ये भरपूरशा रेटिंग्स आहे, PGI, GI वगैरे वगैरे. आणि पूर्ण मूवीजचे नावं दाखवत आहे हा. PG, G वगैरे एव्हरी मूवीजचे नावं दाखवत. मला फक्त G वाले पाहिजे. मला टेबल तर पूर्णच लागल, बट रेटिंग फक्त G वाला पाहिजे. तर मग मला काय ऑप्शन असते, व्हेअर कंडिशन. ठीक आहे. तर व्हेअर मध्ये काय सक असते, की मी करेल सिलेक्ट. पूर्ण पाहिजे म्हणून स्टार. कुठून पाहिजे, फिल्म टेबल मधून. ठीक आहे. बट एक कंडिशन आहे माझी, की पूर्ण नाही पाहिजे मला, म्हणजे सर्वच नको दाखवू बा रेटिंग. माझा एक ऑप्शन आहे व्हेअर. जिथे बा हे जे रेटिंग आहे, हे रेटिंग काय पाहिजे मला, इक्वल्स टू G असेल तर. ठीक आहे. इक्वल्स टू G असेल तर मला दाखव. ठीक आहे. डबल एंटर करतो मी. नाव कंट्रोल एंटर. आता मला जेवढे पण मूवीज दिसले असेल, यांची जर रेटिंग बघेल मी, तर बघा हे रेटिंग ओनली G ची दाखवत आहे. क्लिअर. आणि ही लाईनच जर नाही लिहिली व्हेअर रेटिंग वाली, आणि वरचीच लाईन जर मी इथे क्लोज मारतो,
वरची लाईन इथे क्लोज मारतो तर हा मला पूर्णच दाखवल, जी पण दाखवल, पीजी पण दाखवल. हे बघा, जी पीजी एव्हरीथिंग. बट जर मला पर्टिक्युलर पाहिजे तर मग माझ्याकडे ऑप्शन कोणता आहे, व्हेअर वाली कंडिशन. क्लिअर. तर व्हेअरचं काम ते असते. देन नेक्स्ट थर्ड वन आपण बघितला होता डिस्टिंक्ट. ठीक आहे, डिस्टिंक्ट म्हणजे डुप्लिकेट्स व्हॅल्यू दाखवलं नाही आपल्याला. पीजी पीजी 10 वेळा जर असेल तर एक काउंट येईल. जसं एक्झाम्पल मध्ये आपण पायवट टेबल घेतो, तर पायवट टेबल मध्ये एकीकडे कसं येते मेल फिमेल आणि एकीकडे त्याचे काउंट येते. ठीक आहे, तर डिस्टिंक्टचं काम ते आहे. जसं मला रेटिंग्स पाहिजे पूर्ण किंवा रिलीज इयर पाहिजे, तर मी काय करेल, सिलेक्ट डिस्टिंक्ट आणि रेटिंग घेईल स्पेस देऊन. मला डिस्टिंक्ट रेटिंग पाहिजे आणि अगेन कुठनं पाहिजे, फिल्म टेबल मधून पाहिजे. ठीक आहे, रन करेल. सो मला रेटिंग दाखवेल ओनली की पीजी एवढा आहे, जी एवढा आहे, जी आहे एनसी नावाचा आहे, पीजी 13 आहे आणि आर आहे. क्लिअर. डिस्टिंक्ट म्हणजे आपल्याला युनिक गोष्टी किंवा नॉट डुप्लिकेटेड गोष्टी आपण काढू शकतो. क्लिअर. नेक्स्ट एक घेतला होता एलियास. ठीक आहे, ज्याला म्हटलं होतं आपण ॲज. ठीक आहे, एलियास म्हणजे जर मला रिनेम द्यायचा आहे, ठीक आहे, तर मी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की सिलेक्ट टायटल फ्रॉम फिल्म टेबल, तर हा मला काय देईल, टायटल. आणि याचं नाव काय, कॉलमचं नाव टायटल. बट जर मला कॉलमचं नाव चेंज करायचं तर मी फक्त इथे काय देईल, मला हे टायटल नाही पाहिजे, मला हे ॲज म्हणून कन्सिडर करायचं आहे की फिल्म टायटल. ठीक आहे, बाकी सेमच ठेवेल मी आणि रन मारेल. आता ते टायटलच्या जागी काय नाव आलं, फिल्म टायटल. ठीक आहे. सो ॲज हे फक्त आपण रिनेम साठी किंवा बा याच्या नावाने नाही बोलवायचं, मला या नावाने बोलवायचं आहे, त्याच्यासाठीच वापरतो आपण ॲज. क्लिअर आहे. ओके. देन नेक्स्ट वन आपण केलं होतं ऑर्डर बाय. ऑर्डर बाय. ठीक आहे, एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग. असेंडिंग केलं तर काय येणार, उलट है ना, छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाईल. डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत, ज्याला आपण सॉर्टिंग म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला सिलेक्ट सिलेक्ट टायटल आणि लेंथच घेतो मी. टायटल आणि लेंथ. ठीक आहे, हे कुठनं पाहिजे मला, फ्रॉम फिल्म टेबल मधून पाहिजे. बट ऑर्डर करायचं मला, कशाला ऑर्डर करायचं, लेंथला ऑर्डर करायचं आणि असेंडिंग करायचा, ASC. सो नाव टू फ्रॉम फिल्म ऑर्डर बाय राहायला कंट्रोल एंटर. सो नाव बघा 46 पासून सुरू झाला, मग वाढत वाढत गेला. ठीक आहे, टायटल्स. पण तेच जर मी डिसेंडिंग करेल, हा सेम कॉपी करतो मी आणि मी DESC करेल, डिसेंडिंग. सो नाव हा काय देणार आपल्याला, 85 पासून तर 48 पर्यंत, वॉट एव्हर तो 46 होता. क्लिअर आहे. देन नेक्स्ट वन बघितलं होतं आपण लिमिट. लिमिट. लिमिट म्हणजे की मला हे जे टायटल काढले होते आपण असेंडिंग डिसेंडिंग, ठीक आहे, मला फॉर एक्झाम्पल समोरच्याने म्हटलं की हे जे डिसेंडिंग टायटल आहे, कॉपी करून पेस्ट मारतो मी. ठीक आहे, हे जे डिसेंडिंग टायटल आहे, तर जास्त लेंथवाल्या मूवीज वरता आल्या आणि कमी लेंथवाल्या मूवीज याच्यात खाली आल्या. पण त्यांनी म्हटलं मला की जास्त लेंथवाल्या टॉप 3च मूवी पाहिजे, हे पूर्ण नको पाठवू, मला फक्त 3 मूवीचाच डेटा पाठव. तर मग कसं करतो आपण, याला फक्त एक लिमिट देतो, लिमिट, आणि किती पाहिजे, 3 पाहिजे. ठीक आहे, आता एंटर. सो नाव आता मला फक्त 3 नावं दिसेल. ठीक आहे, लाईक दॅट. त्याने जर सर्वात कमी वाले 3 मागितले तर मला काय करावं लागेल, असेंडिंग. आणि असेंडिंग करून 3 करेल मी, तर मग आयरन मून हे आणि हे 3 मूवीज कमी लेंथ वाल्या आहेत. क्लिअर आहे. नेक्स्ट क्लॉज इज अ वेअर विथ अँड आणि ऑर. ठीक आहे, की व्हेअर क्लॉजेस आहे, पण हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, दोन कंडिशन्स दिल्या जर असेल तर.
अँड म्हणजे दोन्ही पाहिजे, ऑर म्हणजे हे किंवा ते पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल की सिलेक्ट मी करतो टायटल आणि मूवीची लेंथ. पण जॉईन झाला. टायटल आणि मूवीची लेंथ फ्रॉम फिल्म टेबल. ठीक आहे. बट इथे माझी कंडिशन काय की व्हेअर मला जे दोन कंडिशन्स द्यायचं आहे. एक तर मला द्यायचं आहे, मी रेटिंगही देऊन देतो, रेटिंग आणि लेंथ. ठीक आहे. पहिली कंडिशन आहे माझी की जे हे रेटिंग आहे हे मला जी पाहिजे. ठीक आहे. हे पहिली कंडिशन आहे. आणि अँड जे लेंथ आहे हे लेंथ मला ग्रेटर दॅन 120 वाली पाहिजे मूवी. म्हणजे अशा मूवी ज्याची रेटिंग जी आहे आणि लेंथ 120 आहे. तर मी काय वापरलं, व्हेअर नंतर पहिली कंडिशन अँड दुसरी कंडिशन. जसे कंट्रोल एंटर करतो मला ह्या सर्व मूवीज मला दाखवल्या त्याने की ज्याची रेटिंग जी आहे आणि लेंथ किती आहे एवढी आहे. क्लिअर. सो या पद्धतीने आपण अँड वापरू शकतो. ठीक आहे. आणि ऑर पण या पद्धतीने वापरू शकतो की एकतर रेटिंग जी दे किंवा लेंथ मला 120 पेक्षा जास्त दे. तर सेम आपण ऑर मध्ये वापरू शकतो. तिच्यात दोन्ही ऑप्शन राहील. एक तर मला रेटिंग जी पाहिजे किंवा ऑर लेंथ मला 150 पाहिजे, 150 पेक्षा जास्त. आता बघा, जी वाल्या पण मूवीज आल्या. ठीक आहे. आणि पीजी वाल्या पण मूवीज आल्या. ठीक आहे. हे काऊन आलं, लेंथ भले 48 आहे पण रेटिंग काय जी. ठीक आहे. हा काऊन आला की लेंथ 150 पेक्षा जास्त आहे भले रेटिंग पीजी आहे. कारण आपण ऑर लिहिला येतं. एक तर हे दाखव नाही तर ते दाखव, दोन्ही दाखवा. क्लिअर आहे. व्हेअर विथ अँड अ नॉट. क्लिअर. देन नेक्स्ट वन. ठीक आहे. नेक्स्ट वन इज इन कीवर्ड. ठीक आहे. इन मध्ये आपण काय करतो की मल्टिपल चॉईस, जसं जी पण पाहिजे आणि पीजी पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे आपल्याला रेटिंग वाल्या. तर मग मी इन वापरेल. फॉर एक्झाम्पल की सिलेक्ट टायटल आणि त्याच्या घेऊ रेटिंग. सो टायटल आणि रेटिंग फ्रॉम फिल्म टेबल. बट मला काय पाहिजे की व्हेअर सॉरी हा व्हेअर जे हे रेटिंग्स आहे या रेटिंग्स मला इक्वल्स टू जी नाही पाहिजे. मला जी पण पाहिजे पीजी पण पाहिजे. असं मी काय करेल, रेटिंग इन पीजी आणि जी. ठीक आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये दोन आहे ना, एक असतं तर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, पण दोन गोष्टी आहेत तर मग ब्रॅकेटमध्ये घ्यायला लागेल. क्लिअर. देन कंट्रोल एंटर. सो नाव पीजी वाल्या पण दिल्या त्यांनी, जी वाल्या पण दिल्या. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन वापरू शकता तुम्ही. अँड वाले पण ऑप्शन वापरू शकता. व्हेअर रेटिंग पीजी, रेटिंग इक्वल्स टू पीजी अँड रेटिंग इक्वल्स टू जी, हे एक ऑप्शन आहे. किंवा मग व्हेअर रेटिंग इन पीजी कॉमा जी, हे दुसरं ऑप्शन. तर इन कीवर्ड म्हणजे जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट माहिती असते. जनरली लोक विचारते की भाई 2011चा सेल सांग, बाकी नाही पाहिजे. तर मग आपण काय करू, व्हेअर कॉलम वॉलम किंवा स्टार फ्रॉम सेल्स टेबल व्हेअर इयर इन 2011. तर 2011चं आपल्याला सेपरेट दाखवलं. क्लिअर आहे. नेक्स्ट वन इज द बिटवीन. इंग्लिशमध्ये बिटवीन म्हणजे दोनच्या मधातलं, च्या बिटवीन है ना, इन बिटवीन म्हणतो आपण. सो सेम इथे पण तेच वर्क होते. फॉर एक्झाम्पल मला सिलेक्ट टायटल घेतो मी मूवीजचे आणि अगेन मी लेंथच घेतो मूवीजची. ठीक आहे. फ्रॉम फिल्म टेबल घेतो. बट व्हेअर मध्ये मी काय करतो, हे जे लेंथ आहे हे मला बिटवीन पाहिजे. बिटवीन किती ते किती, 90 अँड 120च्या मधातली पाहिजे. म्हणजे 90 पण राहील, मॅक्स टू मॅक्स 120 आणि बिटवीन मध्ये सर्व आला. कंट्रोल एंटर. सो नाव मला
सर्व मूवीचे नाव आले ज्याची लेंथ बिटवीन 90 ते 120 आहे. क्लिअर आहे? बिटवीन इंग्लिशच आहे बिटवीन. नेक्स्ट क्लॉज लाईक. ठीक आहे, लाईक इंग्लिश मध्ये लाईक म्हणजे आवडणे नाही, अजून दुसरा अर्थ सेम है ना, करेक्ट, याच्या सारखं. तर आपण काय म्हणतो लाईक दॅट है ना, याच्या सारखं पाहिजे, लाईक त्याच्या सारखं पाहिजे है ना, लाईक म्हणजे च्या सारखे. ठीक आहे, याच्यात पण आपण लाईक वापरतो च्या सारख्यासाठी. फॉर एक्झाम्पल की मला सिलेक्ट पाहिजे टायटल, मूवीचे टायटलच पाहिजे फक्त, फ्रॉम फिल्म टेबल वरून पाहिजे. बट मी काय करताय खाली की व्हेअर जे हे टायटल आहे, हे टायटल माझं लाईक पाहिजे की टायटल मध्ये मला ऍक्शन नाव पाहिजे कुठेतरी. तर मी काय करेल लाईक. एक्झॅक्ट मॅच जर पाहिजे तर मी ऍक्शन लिहू शकतो. ठीक आहे, चेक करू आपण एक्झॅक्ट मॅच ऍक्शन वाला मूवीज आहे का तर. ठीक आहे, सो एकही मूवी नाही एक्झॅक्ट ऍक्शन वाला. ठीक आहे, हा, बट जर ऍक्शन नंतरच मला काही ना काही पाहिजे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ऍक्शन नंतर समथिंग अजून काहीतरी आहे, तर मी काय करेल ऍक्शन पर्सेंटेज, ऍक्शन पर्सेंट. ऍक्शन पर्सेंट म्हणजे ऍक्शन हा पहिला वर्ड राहील आणि त्याच्यानंतर पण काहीतरी लिहून राहील, ट्राय मारू. सो असा पण नाही आहे. ओके, नाव ऍक्शन आधी पण असू शकते, ऍक्शन हा लास्ट वर्ड पण असू शकते. ठीक आहे, तर मी इथे पर्सेंटेज ठेवतो आणि इथे पण पर्सेंटेज ठेवतो की मधात कुठेतरी ऍक्शन असू शकते बा, असं टायटल द्यायचं नावाला. बघा, अट्रॅक्शन, अट्रॅक्शन मध्ये ऍक्शन आहे. ठीक आहे, इथे सॅटिस्फॅक्शन मध्ये पण समोर सॅटी आला मग ऍक्शन आला. ठीक आहे, इथे पण सॅटिस्फॅक्शन मध्ये ऍक्शन आला, इथे पण अट्रॅक्शन मध्ये ऍक्शन आला. ठीक आहे, तर लाईक दॅट त्यांनी 4 नावं काढून दिले ज्याच्या मधात ऍक्शन आहे. ठीक आहे, तर लाईक दॅट आपण हे काढू शकतो. जर आपल्याला असे नावं पाहिजे मूवीचे जे ए वरून स्टार्ट आहे, ठीक आहे, तर मग मला कसं करावं लागेल, किंवा डी वरून स्टार्ट आहे तर मी फक्त डी, आणि वरून स्टार्ट आहे तर मी डी पर्सेंटेज करेन. तर डी वरून स्टार्ट असणार आहे मला पूर्ण नाव देईल. पर्सेंटेज केलं म्हणून डी पहिले आणि नंतर काही पण असू शकते. ठीक आहे, जे जर मी डी वर एंड करायचं आहे मला, तर मी काय करेल पर्सेंट डी. तर डी वर एंड असणारे नाव देईन मला. आता हे बघा, हा डी वर एंड झाला, हा डी वर एंड झाला, हा डी 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 एव्हरीथिंग. ठीक आहे, जर मला असे मूवीज पाहिजे ज्याच्या मधात अँड आहे तर मी काय करेल पर्सेंट अँड पर्सेंट. ठीक आहे, सो नाव हे बघा, इथे अँड आहे ना लँड मध्ये. हो, आधी पर्सेंटेज आणि नंतर पर्सेंटेज जर मिडल वन पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला एंड त्यांनी करायचा आहे तर मग पहिले पर्सेंट आला, एंड त्यांनी करू. आणि जर तुम्हाला स्टार्ट त्यांनी पाहिजे मग नंतर काही पण असलं चालतंय, तर नाव लिहायचं आणि मग फॉर एक्झाम्पल स्टुडंटचे मला पूजावरून स्टार्ट पाहिजे तर मी काय करेल पूजा पर्सेंटेज. रिझल्ट मध्ये काय मिळेल मला, पूजा अराडे, पूजा टेंभुर्णे, पूजा दांदे, लाईक दॅट मला भेटेल. ठीक आहे, मी जर म्हणेल की मला ए वरून अतकरेवर एंड करायचं आहे, मी पर्सेंट अतकरे करेल तर एकच अतकरे दाखव. ठीक आहे, जो पण ज्याचं पण आडनाव अतकरेवर एंड झाला तर लाईक दॅट, लाईक हा यूज होत आहे. क्लिअर आहे? तर जेव्हा पण असं आपल्याला येईल की हे एक्झॅक्ट पाहिजे आहे, ठीक आहे, नाव स्टार्ट विथ असे असे मूवीज सांगा ज्याचं नाव स्टार्ट विथ खान, ठीक आहे, एंड विथ खान, ठीक आहे, याचे फिल्म आपल्या ऍक्टर्सचे नाव, तर मग काय होईल, शाहरुख खान, सलमान खान, हा खान, तो खान, लाईक दॅट पूर्ण लाईक बना. तर लाईक हा त्यासाठी यूज होते. क्लिअर आहे? देन नेक्स्ट वन इज द इज नल. इज नल म्हणजे, नल म्हणजे रिकामा. ठीक आहे, इज नल का बरं वापरतो की रिकामे जागा आहे का, काही रिकामा आहे का. फॉर एक्झाम्पल मी करतो सिलेक्ट टायटल कॉमा लँग्वेज आय डी, है ना, एक लँग्वेज आय डी घेतो. कुठून घ्यायचं आहे मला, फ्रॉम अगेन फिल्म टेबल मधूनच घ्यायचं आहे. पण मला चेक करायचं आहे की बा व्हेअर हे जे ओरिजिनल टायटल आय डी आहे हे रिकामी आहे कुठे, इज नल. ठीक आहे, हे नल आहे का.
सो मी हे बघा ह्या एवढ्या मूवीज आल्या माझ्याकडे ज्याच्या ओरिजिनल लँग्वेज आयडी नल आहे. क्लिअर आहे. जिथं मला रेटिंग नल आहे का चेक करायचं तर मी काय करेल वेअर रेटिंग इज नल, रेटिंग. ठीक आहे. आणि इथे पण मला तो रेटिंगचा कॉलम दाखवा लागेल. ओरिजिनल टायटलच्या जागी रेटिंग घेऊन बघतो. रेटिंग नल आहे का चेक करू. कोणत्या कोणत्या मूवीच्या रेटिंग रल आहे. तर कोणतीच अशी मूवी नाही आहे ज्याचं रेटिंग नल मध्ये ठेवलं आहे. ठीक आहे. बट ओरिजिनल आयडीचा नल ठेवला आहे त्यांनी. क्लिअर. ठीक आहे. आता रेटिंग नाही घेत मी, ओरिजिनल आयडीच घेतो. आणि इथे पण मी ओरिजिनल लँग्वेज आयडीच घेतो. क्लिअर. ठीक आहे. तर हे आपण यूज कधी करतो इज नल की जेव्हा आपल्याला ब्लँक बघायचं असतं. ठीक आहे. जसं टायटॅनिक मध्ये आपण बघितलं होतं एज वाले कॉलम काहीतरी ब्लँक होते किंवा एम्बार्क वाले कॉलम ब्लँक होते. मग कुठे ब्लँक आहे बा ते बघायचं असेल तर अगेन एम्बार्क इज नल. इज नल म्हणजे ब्लँक आहे का. क्लिअर आहे. नंतरचा क्लॉज आहे ग्रुप बाय. ग्रुप बाय खूप इम्पॉर्टंट क्लॉज आहे ग्रुप बाय. ग्रुप म्हणजे ग्रुप करणं. दोन कॉलमचा आपण काय करू ग्रुप करू. ठीक आहे. एक्झाम्पल की आपल्याकडे डेटा आहे मेल फिमेल लाईक दॅट एक जेंडरचा कॉलम आहे आणि दुसरा आहे सिरियल नंबरचा कॉलम 1 2 3 4 रोल नंबर लिहून आहे. आणि आपल्याला हे चेक करायचं आहे की किती मेल आहे किती फिमेल आहे. आपण कोणाचा ग्रुप करू, कोणत्या कॉलमचा ग्रुप करू. जेंडरवाला कॉलम. जेंडर कॉलमचा ग्रुप करू आपण. मेलचा ग्रुप वेगळा फिमेलचा ग्रुप वेगळा. म्हणजे ग्रुप बाय काय करावं लागेल मला जेंडर. लाईक दॅट आपण याच्यात पण करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल याच्यात रेटिंग्स खूप सारे आहेत. सो सिलेक्ट रेटिंग आणि मी रेटिंगला मूवीजला काउंट करतो. तो काय करेल काउंट स्टार. स्टार म्हणजे पूर्णच काउंट करायचा. ऑल स्टार जिथे आला दॅट मीन ऑल. कुठून हे घ्यायचं आहे मला फ्रॉम फिल्म टेबल मधून घ्यायचं आहे. आणि मी काय करत आहे ग्रुप करत आहे. ग्रुप बाय कशाने ग्रुप बाय करत आहे मी रेटिंगनी ग्रुप बाय करत आहे. नाव कंट्रोल एंटर. तर हा काय करताय मला पीजीच्या किती फिल्म आहे 194. जीच्या किती फिल्म आहे हे. ग्रुप बाय काय केलं आपण रेटिंग. सो रेटिंग नुसार ग्रुप झाले आणि दुसरा कॉलम दिला आपल्याला काउंट स्टार. सो इथे पण काउंट स्टारच लिहून आला. मला इथे टोटल काउंट लिहून पाहिजे तर काय करावं लागेल. काउंट स्टारच्या जागी टोटल काउंट लिहून पाहिजे काय करावं लागेल. एलियास द्यावा लागेल है ना की हा काउंट स्टार मला काय पाहिजे ऍज अ टोटल काउंट पाहिजे. ठीक आहे. फ्रॉम फिल्म टेबल आणि ग्रुप बाय रेटिंग. एलियास द्यावा लागेल जस्ट ऍज अ टोटल काउंट. जसं मी ऍज म्हणेन रन मारतो आता बघा टोटल काउंट आला. ठीक आहे. सो एलियास नेहमी वापरायचा. हे असं लिहिताना असं काउंट स्टार येऊन राहिला बेटर आहे. टोटल काउंट लिहून येऊन राहिला आता आपला. ठीक आहे. या टेबलवर टोटल काउंट. ठीक आहे. आणि ग्रुप बाय काय केलं आपण रेटिंग. तर रेटिंग नुसार ग्रुप बाय झाला आपला. ठीक आहे. ग्रुप बाय आपण फिल्म आयडी करू किंवा ग्रुप बाय इयर करू. जसं इयर वाईज मला मूवीज पाहिजे. ठीक आहे. तर मला काय करावं लागेल सिलेक्ट इयर. रिलीज इयर कुठे गेला हा रिलीज इयर. आणि मग काउंट करावं लागेल इयर वाईज पूर्ण. आपण पायवट टेबलवरही तेच करत होतो. एकीकडे इयर दुसरीकडे काउंट है ना. तर तेच केलं मी काउंट. याला नाव देतो मी ऍज अ टोटल काउंट म्हणून. टोटलच टोटल. हे कुठून पाहिजे मला फ्रॉम फिल्म टेबल. आणि ग्रुप बाय करतो मी इयरने रिलीज इयर देन रन. सो नाव 2006च्या टोटल 1000 मूवीज आहे. दुसरं इयर नाही आहे म्हणून दुसरं इयर आलं नाही. पण टोटल 1000 मूवीजचा डेटा आहे आणि 2006च्या आहे. क्लिअर आहे ग्रुप बाय. ओके. देन नेक्स्ट वन इज द हॅविंग. ठीक आहे. हॅविंग. हॅविंग कधी लावतो आपण जेव्हा ग्रुप केलाय आणि ग्रुप नंतर लावायचा आहे तर हॅविंग. अदरवाईज बाकी कंडिशन साठी आपल्याकडे लाईक आहे व्हेअर आहे. ठीक आहे. अँड आहे बिटवीन आहे हे सर्व आहे. बट ग्रुप झाल्यानंतरही मला त्या ग्रुप मधून फक्त जीचं पाहिजे किंवा पीजीचं काउंट पाहिजे लाईक दॅट तर मग हॅविंग लागल. ठीक आहे. इथे मी लिहून ठेवतो लागत
आफ्टर ग्रुप बाय ओनली. ठीक आहे, ग्रुप बाय नंतरच वापरल्या जाते हॅविंग. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट फिल्मचे टायटल घेतो मी, रेटिंग्स घेतो. ठीक आहे, किंवा रेटिंग टायटल नाहीच घेत मी, रेटिंग घेतो आणि याचं काउंट घेतो, काउंट ऑल. ठीक आहे, याला नाव देतो ॲज टोटल काउंट. ठीक आहे, कुठून घ्यायचं आहे मला? फ्रॉम फिल्म टेबलमधून. ठीक आहे, आता मी ग्रुप बाय करतो. ग्रुप बाय मला रेटिंग पाहिजे आहे. ठीक आहे, रन मारतो. सो मला हे रेटिंग्स आले आणि मूवीज आल्या की PG वाला 194 आहे, हा 100 समथिंग आहे, लाईक दॅट. पण मला अजून एक कंडिशन आहे की मला हे एवढे पाहिजेच नाही. मला अशा मूवीज दाखव ज्यात 200 पेक्षा जास्त काउंट असेल, असं रेटिंग दाखव. तर म्हणजे ग्रुप केल्यानंतरची कंडिशन आहे माझी. तर मग मी काय करेल इथे हॅविंग येईल की हॅविंग की हे जे काउंट आहे, एक तर काउंट स्टार, नाही तर हे नवीन नाव दिलं आहे टोटल काउंट. हे टोटल काउंट मला काय पाहिजे? ग्रेटर दॅन 200 पाहिजे. ठीक आहे, नाव मी रन मारतो. आता मला 2 असेल की हा रेटिंग आहे आणि हा रेटिंग आहे जो 200 पेक्षा जास्त याचे काउंट आहे. क्लिअर? सो हॅविंग कधी लावायचं? ग्रुप बाय नंतरच. पहिले ग्रुप करावं लागेल, मगच हॅविंग लागेल. ठीक आहे, एक्झाम्पल आपण मूवीज वगैरे काढले होते, मग टॉप 10 मूवीज काढले होते है ना, सेल्सनुसार किंवा त्याच्या ॲव्हरेजनुसार किंवा वोट्सनुसार. तर मग पहिले ग्रुप बाय मूवीज आणि मग हॅविंग की काउंट ज्याचे 200 पेक्षा जास्त असेल तेच दाखवा. क्लिअर? प्रॅक्टिस केल्यावर येऊन जातं. ठीक आहे, देन बाकी सिंपल क्लॉजेस आहे. काउंट साठी काउंट वापरतो आपण. ठीक आहे, काउंट साठी काउंट जसं आता वापरला आपण. मूवी टोटल मूवीज पाहिजे मला, तर सिलेक्ट काय करेल मी? काउंट ऑल काउंट है ना, ॲज टोटल मूवीज, टोटल फ्रॉम फिल्म टेबल. त्याने मला काय दिसल? टोटल मूवीचा काउंट. ठीक आहे, देन जर मला सम पाहिजे आहे कशा गोष्टीचे, कुठल्या नवी गोष्टीचे, तर सम यूज करतो. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल मला टोटल रेंटर रेटच सम करायचा आहे. सो मी काय करेल? सिलेक्ट सम ऑफ रेंटल रेट, रेंटल रेट सॉरी सम ऑफ रेंटल रेट फ्रॉम फिल्म टेबल. तर मला सम भेटल की किती कमावला? 2980. ठीक आहे, बट वरती नावाला सम ऑफ रेंटल रेट हे लिहून आलं, तर मला सिंपल येतं ॲज जर दिलं ॲज सम. ठीक आहे, तर माझं ते नाव चाललं जाईल. ठीक आहे, सम लिहून येईल. तर ॲज कधी वापरायचं? जेव्हा हे असे नावाला येते ना, तेव्हा आपण ॲज वापरतो. क्लिअर? देन बाकी सेम आहे. जसं ॲव्हरेज काढायचं आहे तर ॲव्हरेज वापरू. ठीक आहे, मिनिमम काढायचं आहे तर मिनिमम वापरू, मॅक्झिमम काढायचं आहे तर मॅक्स वापरू, मॅक्स. ठीक आहे, लाईक दॅट आपण वापरतो. क्लिअर आहे? तर हे मी कॉपी करतो